नमस्कार, जय हिंद मित्रमैत्रिणींनो. जय राणाजी की. मुद्दाम जय राणाजी की म्हणतोय कारण मला हा व्हिडिओ करताना खूप एक चांगली भावना आहे, आदराची भावना आहे आणि ती आहे कन्नडचे शिवसेनेचे आमदार आहेत उदयसिंग राजपूत साहेब. मी यांना वैयक्तिक ओळखत नाही, माझी भेट नाही झाली, परंतु यांच्याविषयी ऐकून आहे. तर या साहेबांना भाजपचे म्हणा किंवा एकनाथ शिंदे गटाचे जे कोण असतील त्या लोकांनी 2 गाड्या भरून पैसे पाठवले. त्यांना एका पत्रकाराने विचारलं की तुम्हाला नाही का ऑफर आली, जे गुवाहाटीला पळून गेले त्यांना 25-50 कोटी मिळाले, तर तुम्हाला नाही का आली? तर ते म्हणले की मला डबलची ऑफर आली, 100 कोटीपर्यंतची ऑफर आली, परंतु मला 100 कोटी जरी दिले तरी मी यातून फुटणार नाही, माझ्या पक्षाशी मी गद्दारी करणार नाही, मी विकला जाणार नाही. बेसिकली त्यांनी हे क्लिअर केलं की आय एम नॉट अवेलेबल फॉर सेल, मी विक्रीसाठी उपलब्ध नाही, मी उदयसिंग राजपूत आहे. आणि काय त्यांनी जे त्याच्यामागची जी पार्श्वभूमी आहे, त्यांची जी फिलॉसॉफी आहे ती देखील त्यांनी सांगितली आहे. साधा माणूस दिसतो, बोलताना अगदी जमिनीवर राहून ते म्हणतात. त्यांचा मला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा की ज्याने मी सुद्धा भावनिक झालो, ते म्हणतात की हे पैसे घेऊन जर मी गुवाहाटीला निघून गेलो असतो तर मी मेल्यानंतर माझ्या आईला काय सांगितलं असतं तिथे वर जाऊन की मी 100 कोटीमध्ये विकला गेलो, मी तुझा मुलगा आहे आणि मी आता तुझ्याजवळ आलो, तर मी तिला कसं तोंड दाखवलं असतं. फार भावनिक मुद्दा आहे बघा. म्हणजे आता खरंच ते त्यांना तिथे जिथे कुठे आपण म्हणतो मरणानंतर भेटायचं वगैरे तो मुद्दा जाऊ द्या, त्याच्या डिटेलमध्ये आपण जायला नको. पण त्यांची जी भावना आहे की जेव्हा केव्हा मला माझी आई पुन्हा भेटेल, याच्यामध्ये त्यांची एक आध्यात्मिक भावना, त्यांची एक मान्यता दिसते की मला माझ्या आईला तोंड दाखवायचं आहे, तर मी तिला कुठल्या तोंडाने म्हणू की आई मी असं कृत्य केलेलं आहे, तुला चांगलं वाटलं का? दुसरं त्याच्यामध्ये त्यांनी ज्यांना एक गुरु मानलेलं आहे, पॉलिटिकल गुरु मानलं आहे किंवा एक आदरणीय मानलेलं आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही ते तसंच म्हटलं आहे की बाळासाहेब ठाकरेंना मी काय तोंड दाखवू, जेव्हा मी तिथे जाईल तेव्हा मी त्यांचा सामना कसा करू, त्यांच्या समोर कसा जाऊ, कुठल्या तोंडाने जाऊ, काय सांगू मी त्यांना? महत्त्वाचा मुद्दा आहे. तर यातून त्यांची एक पॉलिटिकल, त्यांनी ज्याला गुरु मानलं, ज्यांना आदरस्थानी मानलं, ज्यांना शिवसेनेतले लोक आमचे दैवत असं म्हणतात, त्यांच्याबद्दल त्यांची भावना त्यातून दिसून येते. आईबद्दलची, आपल्या पूर्वजांबद्दलची एक त्यांची आध्यात्मिक भावना त्यातून दिसून येते. पुढचा जो मुद्दा त्यांनी म्हटला आहे की मी माझ्या मुलं हे जे पैसे येतील याच्यामध्ये मोठ्या मोठ्या गाड्या फिरवतील. आता आपल्याकडे मोठी गाडी पॉलिटिकल लोकांची म्हणजे फॉर्च्युनर, आमच्याकडे मी या मर्सिडीजमध्ये बसलेलो आहे, मोठी गाडी आहे इस्टेट, इकडे वेगळ्या वेगळ्या गाड्या आहेत, पण आपल्याकडे फॉर्च्युनर आहे, सगळ्यात चांगली जी नाव आहे तिचं. ते म्हणतात की माझा मुलगा जेव्हा फॉर्च्युनर वगैरे असल्या गाड्या घेऊन फिरेल तेव्हा लोक काय म्हणतील की हा चाललाय गद्दाराचा मुलगा आणि मला ते नको आहे, तेरा बाप गद्दार आहे असं कोणी माझ्या मुलाला म्हटलेलं मला नको आहे, असं ते स्पष्ट करतायत. ही झाली त्यांची कौटुंबिक फिलॉसॉफी की माझ्या फॅमिलीमध्ये मला कोणी असं म्हणायला नको, माझं जे वर्चस्व आहे, माझी जी इमेज आहे, प्रतिमा आहे, ही माझ्या वर्तणुकीतून मी माझ्या पुढच्या पिढीला सांगितली पाहिजे. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण हे त्यांना मान्य नाही, हे त्यातून दिसतं आहे. पुढचं त्यांनी यातूनच त्यांचा पुढच्या पिढीला काय वारसा द्यायचा हा एक महत्त्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि त्यातून पुढचा एक मुद्दा जो ते म्हणले की मला 100 कोटी दिले तरी मी विक्रीला उपलब्ध नाही, आय एम नॉट फॉर सेल. यातून त्यांची वैयक्तिक स्टँड त्यांचा की आय एम नॉट फॉर सेल, बाकीचे सगळे जाऊ द्यात, बाकीच्या सगळ्यांना विकले जाऊ द्यात, सत्ता जाऊ द्यात, माझी आमदारकी जाऊ द्यात, असं देखील ते म्हटलेत की आमदार मी आहे नाही आहे, पुढे होईल नाही होईल, पण मी हे का लावून घ्यायचं लांछन, माझ्या कॅरेक्टरवर हा धब्बा का लावून घ्यायचा, ही त्यांची पार्श्वभूमी दिसते. की ते म्हणतात की मला 100 कोटी दिले तरी मी फुटणार नाही, विकला जाणार नाही. यातून त्यांचा पर्सनल पॉलिटिकल स्टँड आहे की पॉलिटिक्समध्ये, मी स्वतः पॉलिटिक्समध्ये होतो भारतात असताना, पॉलिटिक्स इज नॉट अ स्ट्रेट फॉरवर्ड गेम, तिथे पॉलिटिक्सचे गेम करावे लागतात, तुम्हाला बऱ्याच वेळेला काही तडजोडी कराव्या लागतात, परंतु स्वतःला इतक्या मोठ्या पद्धतीने उघड विकण्यापर्यंतची जी अनैतिकता आहे ती ॲक्सेप्ट करणं माझ्या स्वभावात बसत नाही, माझ्या पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये बसत नाही, हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. आता मला त्यांचा एक वैयक्तिक आदर तर वाटतोच, परंतु उदयसिंग राजपूत साहेबांच्या या निमित्ताने काही आपल्या इतिहासामध्ये
काही उदाहरणं जे आहेत ते तुमच्याशी शेअर करतो आणि मग मी थांबतो. मित्र हो, जगाच्या इतिहासामध्ये फितुरी ही कॉमन आहे. सगळ्या संस्कृतींमध्ये लोक फितूर झालेत आणि तसेच मग बाहेरचे लोक येऊन फितूर झालेल्या लोकांना हाताशी धरून मग त्यांनी तिथल्या ज्या सत्ता आहेत त्या हरवल्या आणि तिथे राज्य केलं. भारतातही तसं झालेलं आहे. आणि विशेषतः ज्या देशांमध्ये बाहेरून येणाऱ्यांचा ओघ जास्त होता, इमायग्रंट जास्त होते, त्या देशांमध्ये असं झालेलंच आहे. आपल्याकडे याची सुरुवात जी आहे ती जुनी आहे. म्हणजे फार जुनं मी जात नाही, परंतु आपण आता जो पृथ्वीराज चव्हाणांवरचा जो पिक्चर आला, तर राणा पृथ्वीराज सिंग चव्हाण जे होते यांच्या वेळेला जयचंद नावाचे त्यांचे नातेवाईक आणि मित्र हे त्या विरोधी जो होता त्याला फितूर झाले आणि त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. ते मारले गेले त्याच्यामध्ये. आणि पुढचा जो मुद्दा आहे की महाराणा प्रताप जे आहेत, मेवाड नरेश, यांच्या वेळेला देखील अनेक लोक गुलाम झाले, मांडलिक झाले, फितूर झाले. आता एखाद्या राजाने मांडलिक होणं इट्स फाईन, कारण तुमच्याकडे जर तेवढी शक्ती नसेल, तुमचं राज्य तेवढं ताकदवान नसेल, तुमच्याकडे शस्त्र नाही, तुम्ही साईजने छोटे आहात आणि मोठा एखादा राजा जर आपल्यावर सत्ता ती आपल्यावर आक्रमण करू पाहते, मग सगळं नष्ट करून घेण्यापेक्षा आपण त्यांचे मांडलिक व्हायचे, त्यांना एक फिक्स टॅक्स द्यायचा, त्यांचे जे काय कंडिशन्स आहेत त्या मानायच्या. ही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे. परंतु जे काय करेल मी माझ्या टर्म्स आणि कंडिशन्सवर करेल. तू किती जरी मोठा असला अकबरा तरी मी तुझा ऐकणार नाही. माझी ही भूमी आहे, मातृभूमी आहे, ही माझ्या टर्म्सवरच मी चालवेल. आय एम नॉट रेडी टू गो अंडर युअर रूल. मी तुझ्या छत्राखाली मांडलिकत्व घ्यायला तयार नाही, असं राणा प्रतापांनी जाहीर केलं. त्यासाठी ते आयुष्यभर लढले. जंगलात त्यांना राहावं लागलं. काय काय वाईट दिवस त्यांच्यावर आले. पुन्हा त्यांनी आपलं गेलेलं राज्य परत मिळवलं अकबराकडनं. मोठ्या प्रमाणावर बहुतांश राज्य त्यांनी परत मिळवलं. असे अनेक मराठ्यांमध्ये देखील शिवरायांच्या विरोधात काम करणारे आणि शिवरायांच्या विरोधातले जे शत्रू होते त्यांना फितूर झालेले लोक आहेत. स्वातंत्र्य लढ्यात RSS, हिंदू महासभाचे लोक ब्रिटिशांसोबत काम करत होते, आपल्याला माहित आहे. आणि अंदमानमध्ये महाराष्ट्रातले 150 लोक आयुष्यभर राहिले, तिथेच मेले. ते खरे स्वातंत्र्यवीर. त्यांचं नाव देखील आपल्याला माहीत नसतं. ते वेगवेगळ्या जातीपातीचे होते. कोणी कोळी होतं, कोणी महार होतं, कोणी कुणबी होतं, कोणी तेली होतं. त्यांचे नावं आहेत. मी त्यांच्यावर एक व्हिडिओ केला, एक इमोशनल व्हिडिओ झालेला आहे तो, की हे लोक 150 लोक तिथे आयुष्यभर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत राहिले, पण त्यांनी नाव सुद्धा माफीचं काढलं नाही, ना घुटणे टेकले. तिथला अन्याय सहन केला, सगळं सहन केलं, परंतु देशासाठी त्यांनी बलिदान सोडलं. तर असे 2 प्रकारचे लोक आपल्याला नेहमी भेटतात, की काही लोक कॉम्प्रोमाइज करून घेतात. पॉलिटिकली डिप्लोमॅटिकली कॉम्प्रोमाइज करणं इज फाईन. तुम्ही त्यांचं मांडलिक होणं काही वर्षांसाठी, काही तात्पुरत्या काळासाठी किंवा लॉंग टर्मसाठी, एक पॉलिटिकल ॲडजस्टमेंट वेगळी. परंतु उघड स्वतःला असं अनैतिकपणे विकायला काही लोक तयार होतात. आपल्या लोकांना फसवायला ते तयार होतात. आणि त्यामुळे महाराज पृथ्वीराज चव्हाण हरले. त्याच्यामुळे महाराणा प्रतापांना देखील असे काही लोक त्यांच्या गोटातले फितूर झाले. आजूबाजूचे जे त्यांचे मित्र होते, नातेवाईक होते, त्यांनी ऐन वेळेला साथ दिली नाही. त्यामुळे त्यावेळेला अकबराला एवढ्या सगळ्या त्यांच्यावर स्वाऱ्या करता आल्या. तर हा प्रसंग याच्यासाठी मी सांगतो आहे की राजपुतानामधले सगळ्यात महान जर आज कोण आपल्याला वाटतात तर ते आहेत महाराणा प्रताप सिंह. आणि का महान वाटतात? की ते नमले नाहीत, ते कशालाच घाबरले नाहीत, ते कुठल्याही आमिषाला. अकबराने खूप त्यांना आमिष दिले की मी तुला हे मंत्रीपद देतो, अशीच खुर्ची देतो, तुला हे करायला सांगतो, तू फक्त एवढंच करत जा, बाकी तुला सूट देतो. त्यांनी काहीच ऐकलं नाही. ते म्हणले की नाही, मी तुझ्या अंडर मांडलिकत्व घेणार नाही, माझ्या अशा कंडिशन्स आहेत, या तुला मान्य नसतील तर आय एम नॉट विथ यू. आणि ते शेवटपर्यंत लढत राहिले. तर म्हणून राजपुतानामधले सगळ्यात महान राजे जे आहेत ते महाराणा प्रताप सिंह आहेत. म्हणून यांना मानलं जातं की सर्वोत्तम राष्ट्रभक्त, सर्वोत्तम स्वाभिमानाचा जो एक नमुना आहे ते म्हणजे महाराणा प्रताप सिंह. आणि त्यांच्या मार्गावर जर आपल्याला थोडं जरी चालता आलं, स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, स्वतःचा स्वाभिमान न विकणे, गुलामगिरी न पत्करणे, असा आपला स्वाभिमान गहाण ठेवून आपल्याच लोकांना, आपल्याच घरातल्या लोकांना, आपल्याच पक्षातल्या लोकांना, आपल्याच देशातल्या लोकांना नुकसान होईल अशा प्रकारची वर्तणूक करणे आणि त्यासाठी काहीतरी मोबदला, मंत्रीपद किंवा ED CBIची कारवाई आपल्यावरून दूर करून घेणे. मग भगतसिंग,
राजगुरू, क्रांतिसिंह नाना पाटील असे जे असंख्य लोक गेले, यांनी कुठलंच कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि हे देशासाठी यांनी प्राण अर्पण केलं. आणि दुसरीकडे आपण बघतो की ईडी सीबीआयची हे आली, नोटीस आली, किंवा या लोकांना 25-50 कोटी जे काय मिळाले असतील मिळालेत, किंवा मंत्रिपद मिळणार आहे पुढच्या सरकारमध्ये. मग आज ठाकरेंची परिस्थिती काय बरोबर नाही दिसत आहे म्हणून जे होते ते देखील पळून गेले. तर यांच्या तुलनेमध्ये हे जे साहेब आहेत, उदयसिंग राजपूत साहेब, हे फार ऐतिहासिक आहे. म्हणजे खरंच मानलं पाहिजे त्यांना. त्यांनी जर हा स्टँड कायम ठेवला, बदलला नाही, तर खरंच सॅल्यूट उदयसिंग राजपूत यांना, की तुम्ही जो स्टँड घेतलेला आहे साहेब, तो जबरदस्त ऐतिहासिक स्टँड आहे. की अशा परिस्थितीत जेव्हा सगळे त्या बुडत्या जहाजावरून उड्या मारत होते सगळे, त्यावेळेला तुम्ही त्या जहाजावर खंबीरपणे त्या कॅप्टनसोबत थांबले आणि जे जहाज फुटलेलं होतं तिथे तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढं ठिगळं लावता आलं तेवढं तुम्ही लावता आहात. असंच सुरू ठेवलं तर फार छान होईल. तुम्ही हिस्टॉरिकल एक्झाम्पल, पॉलिटिकल हिस्ट्री महाराष्ट्रातली आणि भारतातली जी आहे त्याच्यामध्ये जे काय मोजके नावं आहेत, लालबहादूर शास्त्रींनी रेला हादसा झाला म्हणून राजीनामा दिला नैतिकतेसाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आणि महिलांना, हिंदू महिलांना अधिकार मिळत नाहीत म्हणून राजीनामा दिला कायदेमंत्रीपदाचा. आणि तुमच्यासारखे काही असे मोजकेच उदाहरणं आहेत की एवढं मोठं आमिष समोर दिसतंय, पैसा, पद, भविष्यातली सगळी जी योजना आहे ती, केंद्रातल्या ईडी सीबीआयच्या सगळ्या भीती दाखवणाऱ्या सगळ्या यंत्रणा, आणि तरी देखील तुम्ही नमले नाहीत आणि म्हटले की मी विकला जाणार नाही. एवढं करेज नाही आहे काय फार लोकांकडे, तुमच्याकडे ते आहे. लोकांनी, शिवसेनेतल्याच नाही तर इतर पक्षातल्या लोकांनी देखील तुमच्यासारख्या लोकांचा आदर्श घ्यावा असं मला जरूर वाटतं. आणि ही पॉलिटिकल नैतिकता जी आहे राजकीय क्षेत्रातली, ही पसरावी, ही वाढावी, याची गरज आहे. भारतात अत्यंत अनैतिक वर्तन सुरू आहे. आत्ताच आपले प्रसिद्ध जे वकील आहेत उज्ज्वल निकमजी म्हटलेले आहेत नुकतेच की एवढी अनैतिकता पॉलिटिक्समध्ये आली आहे की पक्षांतरबंदी कायदा स्ट्रिक्ट झाला पाहिजे, याच्यात सुधारणा झाली पाहिजे. इथपर्यंत ती पॉलिटिकल जर ही अनएथिकल बिहेवियर लोकांचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अगदी छान चिखलातल्या कमळासारखे आहात. तुम्हाला सलाम आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. जय हिंद मित्रमैत्रिणींनो.